हरे कृष्ण. आज आपण जाणून घेऊया सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय. हे बघा, सर्वांना सुख हवं असतं, दुःख कोणालाच नको असतं. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखादा म्हणेल मला दुःख नको, मग त्याला सुख पण नाही मिळणार. एखादा म्हणेल मला फक्त सुखच हवंय, नाही, मग त्याला दुःखही मिळणार, दोन्ही मिळणार. मग ज्याला खरंच नुसतं सुखच हवं असेल, मग त्यानं काय करायला हवं. त्याच्याविषयी भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनु नित्या तामसी तिक्षस भारते अर्जुना. असं हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हे जे ऋतू येतात जातात ना, तसं सुख आणि दुःख हे पण एखाद्या दृष्टीने सीझन किंवा ऋतूच आहेत. सुख आज आहे ते सुख नेहमीच राहणार नाही, दुःख येणार आहे, आणि दुःख पण नेहमी राहणार नाही, सुख येणार आहे. त्यामुळे दुःख झालं तरी आपण फार गोंधळून जायची आवश्यकता नाहीये, नंतर सुख येणार आहे. आणि सुख आलं म्हणून पण फार उड्या मारायची गरज नाही, पण कारण दुःख येणार आहे परत. म्हणून भगवान म्हणतात ना, सुख आणि दुःखाच्या पलीकडे जायचं आपल्याला. कारण सुख आणि दुःखाच्या पलीकडे जायचं म्हणजे काय, ज्याला खरा आनंद प्राप्त झालेला अध्यात्मातला, भक्तीतला, तो काय करणार आहे, या भौतिक जगातल्या सुख आणि दुःखाच्या मध्ये तो रमणारच नाही कधी. कारण त्यात रमला मग इथंच राहावं लागणार आहे. मग आपल्याला म्हणून भगवंत काय करतात, सुख आणि दुःखाच्या पलीकडे जी गोष्ट आहे, त्यांची जी भक्ती आहे, त्यांचं नामस्मरण आहे, याच्यामधला आपण आनंद मिळवला की मग आपण निश्चितपणे हे सुख आणि दुःख आहे, हे नेहमी जे आपण कधी सुख आहे, कधी दुःख आहे, कधी खुशी, कधी गम चाललेलं आहे ना, याच्यातनं आपण बाहेर पडू शकू. हरे कृष्ण.